ऑल सेट ना? हो. हो कावेरी, काय चाललंय म्हणजे काही कळत नाहीये यार. शी यार. हो ना राधिका वहिनी, हे खूप वाईट झालं. हो ना, मला आता खूप अपेक्षा होत्या या कामाकडनं. हो ना वहिनी, आपला दुसरा प्रयत्नही फेल गेला. जेबी कंपनीचं काम आपल्या हातात न गेलं हे खरंच खूपच वाईट झालं. सिरियसली सर. पण सर आता काय होणार? हो ना, मी किती आशेने बघत होतो या कामाकडे. आता मला वाटलं हे काम मिळालं तर आपल्याला बऱ्यापैकी पैसे मिळतील, पण शेवटी यावेळेसही आपल्या पदरी निराशाच पडली. श्रेयस, असा निगेटिव्ह विचार नाही करायचा. जे झालं ते झालं, यातूनच आपल्याला आता पुढे जायचंय ना. हो ना, पण दुसरं काय करणार सर? आपण तर काही करू शकत नाही ना. ओ वहिनी, आपण अजून लोकांना कॉन्टॅक्ट करूया. आपण अजून लोकांना कॉन्टॅक्ट करूया. हा, एका कंपनीशी मी ऑलरेडी अप्रोच केलेला आहे. हो का सर? हा. कोण कोण कोणती कंपनी आहे? कोणती? स्पाइस अँड मोर कंपनी. स्पाइस अँड मोर? काय सांगताय काय सर? सर खूप मोठी कंपनी आहे सर ती. मग त्यांचा टर्नओव्हर लास्ट इयर खूप मोठा होता सर. त्यांचं काम आपल्याला मिळालं तर खूप छान होईल सर. म्हणजे आपण त्यांच्यासोबत कधी काम केलं नाहीये, पण ते ओळखतात सर आपल्याला. हो ना, म्हणूनच मी असं ठरवलंय की मी, आनंद आणि राधिका वहिनी आम्ही त्यांना जाऊन भेटणार आहोत. गुड आयडिया. गुड आयडिया. हो, जाऊ ना. तिथे आपलं काम नक्कीच होईल. म्हणजे स्पाइस अँड मोर मध्ये? हा, क्या बात आहे. आणि ALF बरोबर त्यांचं आजपर्यंत कधीच इंटरॅक्शन झालेलं नाहीये, त्यामुळे आपण त्यांना जाऊन बिनधास्त त्यांच्याशी बोलू शकतो. हा, पण एक गोष्ट मात्र महत्वाची, तिथे पैसे देऊन कामं होतात. काय सांगताय? काय पैसे देऊन? पैसे? हो ना, त्यामुळे आपण त्यांना पैशाची ऑफर करायची. नाही, पण ते मला एथिकली रॉंग वाटत राहिलं. राधिका वहिनी, काम मिळवण्यासाठी सुरुवातीला ह्या अशा गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. इट्स ओके वहिनी, आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये. हो, पण ते माझ्या तत्वात बसत नाही ना. वहिनी, आता ही तुमची तत्व वगैरे तुम्ही बाजूलाच ठेवा. तुम्हाला गुरुनाथला प्रूव्ह करून दाखवायचंय ना. हो तर तसंच आम्हालाही प्रूव्ह करून दाखवायचंय. मग त्यामुळे आपण त्यांना ही लाच द्यायची. हो. कुठल्याही परिस्थितीत हे स्पाइस अँड मोरचं काम आपल्याला मिळायलाच हवं. येस. हो हो हो, मिळालंच पाहिजे. पहा बरं, आपण एवढे पैसे देऊन राहिलो बघा. अजिबात काळजी करू नका वहिनी, सगळं काही ठीक होणार. हे काम आपल्याला 100% मिळणारच. हो हो, मला खात्री आहे सगळं ठीकच होणार. आता मी ना नंबर देतो. श्रेयस, नंबर घ्या. हो हो, सांगा सांगा, नंबर सांगा. घे. हा, हो. व्यवस्थित घे. 7550. हा. अरे लिहितोयस ना श्रेयस? हो. हा, हा. ली 7502 परत म्हणतो. हा. 75021. वा. घे गोळी घे. का गोळी बिळी नको मला. बस झालं. किती दिवस घ्यायची गोळी? असं म्हणून चालेल का? कडू लागते हो. आराम पडायला नको का? बरं नाही व्हायचं? घे. वेळेवर औषध घेत नाही म्हणून प्रॉब्लेम आहे. हे घे.
हळू हळू. अरे काय लहान पोराबाळासारखं करते. काऊन बरे कडू कडू पोळ्या बनवते. हो गोड बनवतो आता. फोन लावते का राधिकाला? कशाला आता, कामात असेल ती. आता इतकी दिवस झाली ना, फोन तर नाही ना केला आपण. कामात असून आठवण येते ना हो, अथर्वची, राधिकाची. आठवण तर मलाही येते, पण काय करणार. आता तुला बरं असतं तर 4 दिवस गेलो असतं मुंबईला. हा बरं तर चांगलीच आहे ना मी. अरे पण या अवस्थेत आता प्रवास केला, तिथे जास्त तब्येत झाली तर सुनबाई अडकून बसेल ना घरात तुझ्यासाठी. आता इतके दिवस नाही बोललो तर करायचंच नाही का फोन आपण? कामात आहे म्हणून. हो तू बरी हो, मग जाऊ मुंबईला. ठीक आहे, आता हाट भरली आहे मला. बरी. बोल बे, काय झालं. मला तर माझ्या लेकाची, माझ्या गुरुची काळजी वाटून राहिली. का करत असेल, कसा राहत असेल, का जेवत असेल, का करते बाई. आई आहे ना, आता तुटते आपल्या लेकासाठी. आई का फोन करते? नक्कीच या राधिकानं काही बाई सांगितलं असणार आहे का? हा हॅलो आई, काय? हॅलो गुरुनाथ. नाही मला माहिती आहे तू कशासाठी फोन केलास. फोन करून कशाला त्रास देताय मला? हा, तुला राधिकानं सांगितलं असणार ना काही बाई. पण एक लक्षात ठेव, मी जे वागतोय ना ते बरोबरच आहे. उगीच मला फोन करून वेळ वाया घालू नकोस. आई कसा आहेस बाळा तू? ऐक ना. अरे काय ऐकून घ्यायचंय तुझं? नाही काय ऐकून घ्यायचं सांग ना. तुमच्या त्या राधिकेच्या मागे 50 लोक उभे आहेत, माझ्या मागे कोणी नाही ना. नाही आणि ठीक आहे, मी एकटाच पुरेसा आहे. मला कुणाच्याही असण्या नसण्याची काही गरज नाही, कळलं ना. मी तिला डिवोर्स देणार आहे आणि दॅट इज फायनल. काय झालं. काय झालं रडायला. हा, फोन कोणाचा आहे. हॅलो, कोण बोलताय. मी गुरुनाथ बोलतोय बाबा. कशाला फोन केला तुम्ही? नाही, एक तर सगळे संबंध तोडलेत ना, मग आता कशाला त्या राधिकाचं ऐकून मला फोन करून त्रास देताय? कशाला त्रास देताय? अबे तुला फोन करत नाही मी, माझा आत्मसन्मान अजून जिवंत आहे. तसंही तुझ्यासारख्या भैताड माणसाशी मला काही संबंध ठेवायचा नाही. हे पण बाबा तू राधिकाचं कौतुक, सतत राधिकाचं कौतुक. तू कशाला फोन केला. काय घेण्यात नव्हतं. त्याला आहे का आपली काही कदर. आई कशी आहे, बाबा कशी आहे, काही संबंध नाही. एकत एक पूत, पण आई बापाची काही माया नाही त्याला. मी तर फोनवर नुसतं विचारलं कसा आहेस बा, खुशाली विचारली तर पायावरच चिडला. म्हणून सांगत होतो तुला त्याच्याशी काही संबंध ठेवायचा नाही. तू कशाला आतड तोडते त्याच्यासाठी. जीव तोडते कशाला. आता तुटते ना त्यासाठी. पोटचा लेक आहे ना बा, का करू. असं बोललं तर तुटते का नातं. आता तोड. आपण मुंबईला जाऊ. हा, मुंबईला गेलो तर आणखी त्रास वाढेल. आता कसा त्रास. त्यापेक्षा दृष्टीआड सृष्टी बरी. हा, राधिका तर रोजच सहन करते ना हे सगळं. ती कशी सहन करत असेल. म्हणून तुला सांगतो ना, आपण तिथे गेलो तर सुनबाईचा त्रास वाढेल, कळलं का. त्यापेक्षा संध्याकाळी फोन करू, तिला सांगतो आता अथर्वची परीक्षा आटोपली की दोघे जण इकडे येऊन जाऊन आणण्यासाठी. राधिका कसं बाई सहन करत असेल, कसं चाललं असेल तिचं सगळं तिकडे. सुनबाई हुशार आहे, तू काही काळजी नको करू, ती करते सगळं. मलाही तिची काळजी वाटते, पण होईल, बरं होईल. रात्री तिला फोन करा बरं. हो म्हंटल तुला किती तर सांगू आता. मी कुकर लावते. नाही लावला कुकर मी. हा तो आत्मवरणालाही फोडणी देऊन टाका. हो घालतो ना,
तेवढ्याच काम, आता तेवढी सेवा करायचा मौका भेटला ना, चल. का बरं गुरु तू असं मागून राहिला माझ्यासोबत? माटली का रे तुझी? आठवण येऊन आली. जाऊ दे बा, आमचा विचार नको करू, राधिकाचा नका करू, अथर्वचा तो विचार कर ना पटक्या. बेबी ऐक ना, माझ्याकडे एक इन्फॉर्मेशन आहे. काय 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 असं नीट बोल ना, माझ्याकडे बघून. काय इन्फॉर्मेशन? आता ऐक, ते जेबी कंपनीचं काम आपण राधिकाला मिळू दिलं नाही ते माझ्यामुळे. जेबी कडे मी गेलो होतो, मी त्याला बाटलीत उतरवलं, तुझं काय त्याच्यात? हे बरं आहे, मी इन्फॉर्मेशन दिली नसती तर गेला असता का तू तिकडे? माझ्यामुळे झालंय सगळं. ओके बरं बाई, तुझ्यामुळे झालं बस. हा, तर तशीच एक आणखीन इन्फॉर्मेशन आहे माझ्याकडे. काय बोर रिॲक्शन देतोयस यार तू? मी एवढी एक्साइट होऊन सांगते तुला काहीतरी, काय प्रॉब्लेम आहे? नीट वाग ना. आईचा फोन आला होता. ओ स्मॉल ऑरेंज. सॉरी काय झालं? राधिकानं काहीतरी चुकल्या केल्या असतील नेहमी सारख्या, म्हणून दरवेळेस सारखं मला ऐकवायला केलं असणार फोन. असं म्हणाल्यात का त्या? नाही, मी बोलू दिलंच नाही ना तिला. काय शेवटी ऐकवलंच असतं सगळं, हे ना ते राधिकाचं ऐकून मग तू असा वागतोस तसा वागतोस, मग तिला बोलूच दिलं नाही. तर तेवढ्यात बाबांनी घेतला फोन आणि सगळी कसर भरून काढली. तू कशाला फोन उचलतो त्यांचा? फोन उचलतो म्हणून असं काहीतरी मूड खराब होतो तुझा. बरं जाऊ दे, माझ्याकडे जी न्यूज आहे ना ती ऐकून तुझा मूड फ्रेश होणार आहे. तू प्लीज ऐक आणि तू नाचायला लागशील आता. काय असं काय? राधिका आणि टीमला आणखीन एक कॉन्ट्रॅक्ट मिळणार आहे. हो, स्पाइस अँड मोर कंपनीचं. एका कंपनीशी मी ऑलरेडी अप्रोच केलेला आहे. हो का सर? कोणती कंपनी आहे? कोणती? स्पाइस अँड मोर कंपनी. स्पाइस अँड मोर. ALF बरोबर त्यांचं आजपर्यंत कधीच इंटरॅक्शन झालेलं नाहीये. तिथे पैसे देऊन कामं होतात. काय सांगताय? काय पैसे देऊन? तुम्हाला गुरुनाथला प्रूव्ह करून दाखवायचंय ना, होता तसंच आम्हालाही प्रूव्ह करून दाखवायचंय. मग आता मी ना तो नंबर देतो. श्रेयस नंबर घ्या. हो सांगा, नंबर सांगा. व्यवस्थित घे. 750. स्पाइस अँड मोर. ठीक आहे, उद्याच कॉन्टॅक्ट करतो आणि बघतोच काय करतायत ते. ओके बरं ऐक, आता मी एवढी छान इन्फॉर्मेशन दिली तर मला काय देणार? छानस सरप्राईज. आय लव्ह सरप्राइजेस. चल निघायचं. झालं, बिल पण दिलं. डन. हो चल. जा बेटा जा, सरप्राइज तो तुझे मिलने वाला है. तुम्हाला काय वाटलं जासूसी तुम्हीच करू शकता? अरे जासूसों के घर जासूसी कैसे की जाती है ये हमें अच्छी तरह मालूम है. नाही, इथे व्यवस्थित लिही बरं. हा बरोबर. शाबास. आई मला भूक लागली. भूक लागली? मी तुला म्हंटल होतं ना आधी जेवून घे म्हणून. चला आता जेवायचं, मग थोड्या वेळाने परत लिहायचं. हा चला, आकर. शाबास. हळू नीट खा. हे घे पाणी. हो पाणी पी. वरती बघ आता. कोणी आठवण काढली असेल बरं बाळाची? आई कोणी काढली असेल आठवण? कोण आठवण काढणार? आजी आजोबांनी आठवण काढली असेल. आई मला खूप आठवण येत आहे. हो आई आपण आजी आजोबाकडे जाऊया माझी टेस्ट झाल्यावर. जाऊया की नागपूरला. आई आजी आजोबांना फोन लाव ना. फोन लाव. हो आता? हो आताच. बरं लावते.
मग नंतर जेवायचं बरं का व्यवस्थित. हा हॅलो. हॅलो बाबा, राधिका बोलून राहिले. अरे सुनबाई, हा बोल बोल. अगं सकाळी तुझी आठवण काढत होती ही, तुझी अथर्वची. म्हणे बरेच दिवस झाले भेट नाही. हो का? अहो आता अथर्व तुमची आठवण काढत होता. योगायोगच म्हणायचं बेटा. हो वाटणारच, शेवटी रक्ताचं नातं आहे आणि अथर्वला तुमची ओढ आहे. खरं आहे सुनबाई. बाकी तू कशी आहेस? नाही नाही, फोन नाही ना बरेच दिवसात. सगळं नीट चाललं ना तुझं? हा हा. सुनबाईचा प्रसंग आमच्या आयुष्यात यायला नको असा प्रसंग आमच्या आयुष्यात येऊन गेलाय. त्यामुळे आम्हाला धक्का बसेल अशी आता कुठलीही गोष्ट उरलेली नाही. आमच्या मुलाच्या, तुझ्या नवऱ्याच्या वाईट वागण्याचा चांगलाच अनुभव आलेला आहे आम्हाला. सवयच झाली आहे का? बोल काय झालंय? हो बाबा, सगळं ठीक आहे आणि आता तर खूप चांगलं चाललंय. यांच्या ऑफिस मधले सगळेजण माझ्या मदतीला आहेत आता. ऑफिसचे लोक म्हणजे? म्हणजे पानवलकर सर, आनंद भाऊजी, श्रेयस, जेनी, समिधा सुद्धा. गुरुनाथनींना येऊ दिलं? बाबा ते असं झालंय का इथे सगळंच बदललंय. या असं होऊन बसलंय सगळं. कसं आहे सुनबाई, एकदा माणूस बुडायला लागला ना की त्याचे हातपाय तळाकडेच जातात. तो आणखी आणखी खोल गाळात रुतत जातो. तसंच झालं का गुरुनाथचं. त्याच्या मूर्खपणामुळे आपली माणसं सांभाळू शकला नाही तो. खरंय बाबा, या सगळ्यांनी एवढे कष्ट केले, एवढ्यात खस्ता चालल्या, पण यांना त्यांचं काहीच वाटत नाही. नाही पण ते आता आहेत कुठे सगळे? दुसरी नोकरी वगैरे त्यांनी शोधली की नाही? आपल्या कंपनीला जॉईन झालेत. काय? तुझ्या बरोबर? हे मात्र उत्तम झालं सुनबाई. खरं सांगू तुला, माणसानं बिझनेस मध्ये लाख रुपये कमावण्यापेक्षा लाख मोलाची माणसं कमवावी, तरच तो यशाचं शिखर गाठू शकतो. पण बिझनेसचा हा नियम मात्र गुरु काही शिकू शकला नाही. सुनबाई, तो तुझं काहीही वाकडं करू शकत नाही. जर का तुझ्या उत्कर्षाच्या मध्ये येण्याचा त्यांनी प्रयत्न केला ना, तर तू हार मानायची नाही. वहिनी पाणी दे ना. सुनबाई, हा आवाज कोणाचा? कोण बाई आहे? बाबा ते वहिनीचा आवाज आहे. वहिनींचा? हो वहिनी आहो. बाबा तुम्हाला सांगायचंच राहिलं, दादा आणि वहिनी आलेत घरी राहायला. त्यांच्या घराचा जरा प्रॉब्लेम झालाय म्हणून काही दिवस इथे राहणार. चला, हे मात्र छान झालं. दादा वहिनी आलेत आणि घरची काळजी नाही. बाकी गुरुनाच्या ऑफिसची सगळी मंडळी तुझ्या सोबत ऑफिसला आलीत. काळजी करायची गरज नाही आता. खरं सांगू सुनबाई, तू आता एकटी नाहीस. नाही तर एरवी आम्हाला इकडे तुझी सारखी काळजी वाटायची. बाबा तुम्ही काळजी करू नका बरं इथली. करणार कशी नाही बेटा, आमचं भैताड पोट्ट आहे ना तिथं. सारखं असं वाटते तुला तर मला त्याच्याकडून काही त्रास तर होत नाही म्हणून. नाही, सकाळी फोनवर बोलणं झालं त्याचं याच्याशी. काय फोन? हो, पण काय धड बोलला नाही. हिला आपलं उगीच वाटत असतं त्याला वागण्याचा बोलण्याचा त्याच्या पश्चाताप झाला असेल, क्षमा मागेल, तो माफी मागेल, येईल घरी. नाही, अशा लोकांकडनं काय अपेक्षा बाळगायची? यांना कधीच पश्चाताप होणार नाही. स्वार्थी आहेत. स्वतः पलीकडचं यांना काही दिसत नाही. ना आई वडिलांची काळजी, ना बायकोची, ना मुलाची.